मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय हालचाली या गतिमान झालेल्या आहेत। भाजपनं मिशन 150चा नारा देत मिशन मुंबईची सुरुवात केलेली आहे। या हालचालींनंतर शिवसेनेमध्ये सुद्धा चांगलीच खळबळ माजली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झाले होते। पाहूया या भेटीमागचं नेमकं राजकीय गणित काय सांगतंय। मिशन मुंबईला सुरुवात। भारतीय जनता पक्षाचा 150चा नारा। एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी चर्चेत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो। याआधीच भाजपनं आपलं ध्येय निश्चित केलंय। मुंबई महानगरपालिकेत 150 जागांवर विजय या मिशन मुंबई अंतर्गत भाजपच्या वतीनं सूक्ष्म नियोजन केलं जात आहे। पक्षानं प्रभागनिहाय सर्वे आणि रणनीतीचा आराखडा तयार केलाय, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या यावरून महायुतीमध्ये आता सखोल चर्चा सुरू झाल्याची चर्चा आहे। या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेतही हालचाली वाढल्या। एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ये सदिच्छा भेंट थी दिवाली के उपलक्ष्य में, और आदरणीय प्रधानमंत्री जी उनके व्यस्त समय में से भी मुझे आज उन्होंने समय दिया है, इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ। दिल्लीला जाऊन काही होणार नाही, हात हलवत परत यावं लागेल। शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा, हे काही एकटे निर्णय घेत नसतील, तेही पार्टीचे आहेत। जेवढं सांगितलं तेवढं करायचं, बाकी कोणतेही अधिकार एकनाथ शिंदेंना नाही। आता एकनाथ शिंदे जरी दिवाळीच्या निमित्तानं भेट घेतल्याचं सांगत असले तरी शिंदेंनी दिल्लीतील बैठकीत महानगरपालिकेतील जागा वाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच सत्ता समीकरणामध्ये भाजप आघाडीवर असलं तरी शिवसेनेत नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंच्या दिल्ली भेटी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समान जागा वाटपासंदर्भात आग्रह धरल्याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या जवळकीमुळे महाविकास आघाडीला नवा आत्मविश्वास मिळालेला आहे। मुंबई महानगरपालिकेवर आमचाच महापौर बसणार आणि तो मराठीच असेल असा ठाम विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलून दाखवतायत। मात्र भाजपकडून त्यांचा हा दावा होल ठरवण्यात आला आहे। आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे। आमचा महापौर 100% बसणार आणि सातत्यानं बसणार, कोणाच्याही टेकूशिवाय बसणार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही 55 ते 60% मतं घेतो। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे, टेकूची गरज तुम्हाला आहे। मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। उद्धव आणि राज ठाकरे यांची जवळीक, भाजपचा 150 पारचा नारा आणि शिंदेंची दिल्लीवारी या तिन्ही गोष्टींमुळे राज्यात राजकीय समीकरणं नव्यानं रंगताना दिसतायत। या निवडणुकीचा निकाल केवळ मुंबईच्या सत्तेशीच नव्हे तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाशी देखील जोडलेला असेल हे स्पष्ट दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।